जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरती आपण इथे रिव्हिजन टाकत असतो। चॅनलवरती आपण सर्वप्रथम नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक डी बेंगलुरू। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बंगाली। मराठी या भाषेला सुद्धा अभिजात भाषा मिळवण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती नेमली आहे। पुढील प्रश्न, संत नामदेवाची काही पदे आजही या डॅश डॅश या धर्मग्रंथात पाहायला मिळते? तर ऑप्शन क्रमांक डी गुरु ग्रंथ साहिब। पुढील प्रश्न, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक ए केसरी। 1881 साली केसरी आणि मराठा हे दोघं वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले होते। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक डी दक्षिण कोरिया। जानेवारी 2024 मध्ये ब्रिक्स समूहामध्ये नवीन 7 सदस्याचा समावेश झाला होता। आधी 5 होते आणि एकूण टोटल संख्या 11 इतकी निश्चित झाली होती, पण जानेवारीमध्येच अर्जेंटिना हा जो देश ब्रिक्स या संघटनेमध्ये नवीन सामील झाला होता तो बाहेर पडला आहे। तो म्हणून आता सध्या ब्रिक्स या संघटनेची सदस्य संख्या 10 इतकी निश्चित आहे। पुढील प्रश्न, 0 माईल स्थान कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी नागपूर। महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी भारताचे 0 माईल आहे। पुढील प्रश्न, भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखला जाणारा गाव कोणता? तर ऑप्शन क्रमांक डी भिलार। महाबळेश्वर तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील भिलार हे गाव पुस्तकाचे पहिले गाव म्हणून ओळखले जाते। पुढील प्रश्न, हरमनप्रीत कौर यांचा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी क्रिकेट। आणि महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई या संघामध्ये हरमनप्रीत कौर हे ज्या कॅप्टन आहेत। पुढील प्रश्न, फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी एमॅन्युएल मॅक्रोन। आणि हेच जानेवारी 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते। पुढील प्रश्न, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान हेच नीती आयोगाचे अध्यक्ष असतात। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कुठले कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक डी 51 पुढील प्रश्न, भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणते देशासोबत करार केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी जपान। जपान या देशासोबत भारताने बुलेट ट्रेनसाठी करार केलेला आहे। पुढील प्रश्न, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? तर ऑप्शन क्रमांक बी कोल्हापूर। कोल्हापूर ते रत्नागिरी यांना आपण अनुस्कुरा घाट असे म्हणत असतो। पुढील प्रश्न, पोकळी विद्युत कुठल्या जिल्ह्यात आहे? तर तालुक्यात आहे। रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण या ठिकाणी स्थित आहे। पुढील प्रश्न, विद्युत धारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक ए ॲमीटर। ॲमीटर हे विद्युत धारा मोजण्यासाठी वापरले जाते। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा आयुक्त कोण होते? तर ऑप्शन क्रमांक डी स्वाधीन क्षत्रिय। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वय विभागाचे याचे मुख्यालय कार्यालय स्थित आहे? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वय विभागाचे मुख्य कार्यालय स्थित आहे। पुढील प्रश्न, ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते? तर ऑप्शन क्रमांक ए अणु या तरंगामार्फत होत असते। पुढील प्रश्न, डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी संगमरवर। पुढील प्रश्न, भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन भारताच्या समुद्र किनाऱ्यावर मोनोसाइट वाळूत सापडले? तर ऑप्शन क्रमांक बी थोरियम। थोरियम हे मोनोसाइट वाळूत सापडले होते। पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक बी राज्यपाल यांच्या वतीने सादर करीत असतात। जसं केंद्रामध्ये
राष्ट्रपतींच्या वतीने साजरा केला जातो. पुढील प्रश्न, डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक सी भूतान. भूतान या देशाचा डोकलाम हा पठार भाग आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी 34. मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता एकूण 36 जिल्ह्यापैकी 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात आहे. पुढील प्रश्न, इस्रो या संस्थाने गुगल मॅपपेक्षाही अद्ययावत तंत्रज्ञान वापरून भारतीय नवीन नकाशा यंत्रणा डॅश या नावाने तयार केली आहे. तर ऑप्शन क्रमांक ए भुवन या नावाने तयार केली आहे. पुढील प्रश्न, यावर्षी रत्नागिरी जिल्हा न्यायालय आपल्या कुठला वर्धापन दिन साजरा करीत आहे? तर ऑप्शन क्रमांक डी 150वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. पुढील प्रश्न, भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक सी संसदेच्या दोन्ही गृहांची संमती आवश्यक असते. पुढील प्रश्न, प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए संगमेश्वर या तालुक्यात प्राचीन मार्लेश्वर मंदिर स्थित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक डी किहीम हा सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात नाही आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवळे कोणत्या तालुक्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक ए मंडणगड या तालुक्यातील आहे आणि रत्नागिरी जिल्हा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नदी नाही? तर साहजिकच आहे ऑप्शन क्रमांक डी कोयना ही पश्चिम महाराष्ट्रातील नदी आहे जी की सातारा जिल्ह्यातनं वाहत असते. पुढील प्रश्न, आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भारताचा राष्ट्रीय खेळ ऑप्शन क्रमांक डी हॉकी. पुढील प्रश्न, भारत व चीनमधील सीमारेषा डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक डी मॅकमोहन रेषा. रेड क्लिप रेषा भारत आणि पाकिस्तान या दरम्यान आहे आणि ड्युरँड रेषा भारत आणि अफगाणिस्तान या दरम्यान आहे. पुढील प्रश्न, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या कायद्याचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक डी बघा कोका ॲक्ट. पुढील प्रश्न, GST कर प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांच्यावर लागणाऱ्या कराचा दर कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक डी GST काउन्सिल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी तेरेखोल आणि जर उत्तरेकडील विचारली तर दमणगंगा. पुढील प्रश्न, दोन नद्यांमधील प्रवेश डॅश होय. तर दोन नद्यांमधील प्रवेशाला आपण दुआब असे म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा रेषा मध्य प्रदेश राज्याची संलग्न नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक डी वाशिम या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याची संलग्न नाही आहे. पुढील प्रश्न, यक्षगान नृत्यशैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक या राज्याशी यक्षगान नृत्यशैली संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक सी नाशिक या जिल्ह्यातून गोदावरी नदीचा उगम होत असतो. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील मुख्य नदी आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. पुढील प्रश्न, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सातपाटी व रत्नागिरी. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकाराची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक ए अभिनव भारतचं या 1904 आधी 1900 मध्ये मित्रमेळावा या नावाने स्थापन झाली होती. त्याचेच नामांतरण 1904 मध्ये अभिनव भारत असे करण्यात आले. पुढील प्रश्न, बाल कुपोषणाशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोण व्यक्ती आहे? तर डॉक्टर अभय बंग आणि त्यांची पत्नी राणी बंग हे चंद्रपूर जिल्ह्यातील बाल कुपोषणाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर ऑप्शन क्रमांक सी पाण्याखालील भूकंपामुळे. पुढील प्रश्न, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड रिपन यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणत असतो. लॉर्ड रिपन यानेच इल्बर्ट बिलची स्थापना केली होती.
पुढील प्रश्न, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही? तर ऑप्शन क्रमांक सी पुणे. पुणे या ठिकाणी नाही आहे. पुढील प्रश्न, चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? तर ऑप्शन क्रमांक बी टोकांशी असते. पुढील प्रश्न, रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा कोणत्या धरणाकडून होतो? तर ऑप्शन क्रमांक ए शील धरण. पुढील प्रश्न, समुद्रातील खोली डॅशच्या परिणामात मोजतात? तर ऑप्शन क्रमांक सी फॅदम, ज्याला आपण सोनार तंत्रज्ञान असे देखील म्हणत असतो. पुढील प्रश्न, सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे दोघे भावांनी कोणत्या कंपनीची स्थापना केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी फ्लिपकार्ट. पुढील प्रश्न, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी नवी मुंबई. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या चलनाला RBI कडून मान्यता नाही? तर ऑप्शन क्रमांक ए बिटकॉइन. पुढील प्रश्न, मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? तर ऑप्शन क्रमांक बी कार्बोहायड्रेट. पुढील प्रश्न, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर ऑप्शन क्रमांक सी डोळे. डोळे या अवयवास ग्लुकोमिया हा रोग होत असतो. पुढील प्रश्न, गाजर या वनस्पतीतील डॅश जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक ए गाजर या वनस्पतीत जीवनसत्व हे विपुल प्रमाणात आढळत असते. पुढील प्रश्न, मूत्रपिंडाच्या विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक सी डायलिसिस. पुढील प्रश्न, रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न, होम रूल चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक ए लोकमान्य टिळक. 1916 मध्ये ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी दोघांनी मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही? तर ऑप्शन क्रमांक डी पोलीस. पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येत असतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक ए अहमदनगर. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए 78. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक ए पुणे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर 1949 रोजी प्रवरानगर अहमदनगर येथे सुरू झाला होता. पुढील प्रश्न, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद. पुढील प्रश्न, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता. त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद्र रत्न खेलरत्न पुरस्कार असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न, मसुरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड. पुढील प्रश्न, साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? तर ऑप्शन क्रमांक बी गोविंदाग्रज. त्यांना आपण बाळकराम या नावाने सुद्धा ओळखतो. पुढील प्रश्न, भारतामध्ये 29वे राज्य कोणते? तर ज्या काळी तेलंगणा हे राज्य स्थापन झाले होते त्या काळी ते 29वे राज्य म्हणून गणले गेले होते. पण जम्मू काश्मीर या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे तेलंगणा या राज्य आता भारतात 28 राज्य झाल्यामुळे तेलंगणा या राज्याची संख्या 28 इतके क्रमांक लागत असतो. पुढील प्रश्न, राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असतात. पुढील प्रश्न, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी भारतीय संसद. भारतीय संसदला घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक डी महादेव गोविंद रानडे. पुढील प्रश्न, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक सी ग्रामसेवक करत असतो. पुढील प्रश्न, भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? तर ऑप्शन क्रमांक बी 18 वर्षानंतर प्राप्त होतो. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी 36.
पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक ए पोलीस महासंचालक, ज्या की महाराष्ट्राच्या रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. पुढील प्रश्न, मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक बी संत रामदास. संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी पुणे. पुणे या ठिकाणी स्थित आहे. पुढील प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक ए साहित्य. पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळावा भरत असतो? तर ऑप्शन क्रमांक बी नाशिक. महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कुंभमेळावा भरत असतो. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला अवश्य कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.